आज आपण उपासाचं थालीपीठ बनवणार आहोत। आता मी उपासाच्या थालीपीठासाठी भगर भिजवून ठेवली होती बघा 2-3 तास। परत त्याला बारीक मिक्सरवर फिरवून घेतले। परत साबुदाणा भिजवलेला होता त्याला पण मी मिक्सरवर वाटले। एक बटाटा खिसून धुवून घेतले आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, ही चटणी आणि हे मीठ आहे। आता मी बनवते। असं सगळं मिक्स करून घ्या चांगलं, कारण ह्याच्या गाठी राहतात ना। शाबूचं चिकट असतो आणि भगरची आपण काय होते माहिती का, भगर चिकट नसती भगर, पण ते मिक्सरवर वाटली की चिटकून बसती बारीक झालेली। चांगलं असं चुरून घ्या। आपलं भाकरीचं पीठ कसं चुरतो आपण तसं असं चांगलं चुरून घ्या। तुमच्यात हिरवी मिरची असेल तर तुम्ही टाका। माझ्यात हिरवी मिरची संपली। आज शनिवार रविवारी आमचा सगळा भाजीपाला संपलेला असतो म्हणून आम्ही लाल तिखट टाकले। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत, नाहीतर लोणच्यासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता। किंवा बटाट्याची तिखट हिरव्या मिरचीची आमटी केली त्याच्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही। आता ह्याच्यात 2 थालीपीठं बनते बघा। तवा मी तापायला ठेवला, तेल टाकले थोडंसं। मी हे असं गोळा करून घेतले, 2 गोळे केलेत मी 2 थालीपीठं बनवण्यासाठी। हे तेल थोडंसं असं पसरवून घ्यायचं, गरम झालंय थोडंसं, आणि असं सगळं। आता ह्या हाताला जर तुम्हाला चिटकत आहे असं वाटलं तर पाण्याचा हात घ्या किंवा तेलाचा घ्या। असं सगळं पसरवून पाण्याचा हात घेऊन असं सगळं थापून घ्या, हे तव्याला लागून घ्या। आणि जास्त तेलाची पण गरज नाही। आता कोणी बाहेर आता डाएटवर राहते त्यामुळे तेल नको बाई, कोणी तूप नको बाई। मी तर तूपच वापरते बरं का, पण आता मी तेल टाकले। तुपाचं काय होतं, सगळ्या घरात कधी होतं म्हणून मी आज तूप तेलच लावलं। हे चांगलं झालं बघा। आता पातळ झालं सगळं, अशी वेज पाडून घ्या। आपली थालीपीठ कसं लावता बघा तसंच लावायचं मिसळ पिठाचं, आणि ह्याच्यावर असं झाकून ठेवायचं। आता बघायचं बघा, असं खालून वापरलं खरपूस झाले। आता थोडंसं पलटून घेऊ, चांगलं वापरले। आता मस्त खरपूस असं थालीपीठ भाजून झाले। आता आपण असं काढून घेऊ। असं हे उपासाचं थालीपीठ झालंय। आता आपण खाऊ शकता चटणीसोबत, दह्यासोबत। जास्त तर दह्यासोबतच खातात। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, असाच जर आणखी व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।